वेलकम टू बॅक माय चॅनल माय वर्क माय हॅपीनेस. तुम्ही एकदा बनवलेल्या इडलीच्या पिठापासून इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते तयार होतील की तुम्ही नेहमी बनवाल. या रेसिपीज नक्की ट्राय करा. 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी सफेद उडीद डाळ, 1 चमचा मेथी, 1 चमचा काळी मिरी पाणी टाकून स्वच्छ धुवून भिजत ठेवा. 8 ते 10 तासानंतर दळून फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्या. पीठ बघा किती छान तयार झाले आहे. इडली बनवताना त्यात 1 वाटी स्वच्छ धुतलेले पोहे आणि अर्धी वाटी धुतलेले तांदूळ दळून टाका किंवा तांदळाच्या ऐवजी तुम्ही शिजलेला भातही टाकू शकता. यामुळे इडलीची टेस्ट खूप छान लागते. इडलीच्या पिठात मीठ आणि सोडा, दळलेले तांदूळ, पोहे टाकून मिक्स करून घ्या. इडलीच्या पात्राला तेल लावून त्यात बॅटर टाका. इडलीच्या भांड्यात ठेवून द्या. अशा प्रकारे सर्व पात्रात बॅटर टाकून पात्र ठेवून द्या. पात्र ठेवताना एक काळजी घ्या की पात्रातील छिद्रांवर इडली येईल अशा पद्धतीने ठेवा, म्हणजे इडली वाफवताना वाफेचे पाणी खालच्या इडलीवर पडले तर इडली भिजते आणि व्यवस्थित फुगत नाही. ही टीप नक्की ट्राय करून बघा. आता 10 ते 15 मिनिटे इडली गॅसवर वाफवून घ्या. तोपर्यंत आपण सांबार बनवून घेऊ. 1 वाटी तूर डाळ घेऊन ती स्वच्छ धुवून त्यात सोललेला बटाटा टाका, म्हणजे डाळीसोबत बटाटा व्यवस्थित शिजतो व मॅश करायला पण सोपं जातं. कुकर लावून 2 ते 3 मिनिटे शिट्टी घेऊन द्या. आता आपण फोडणी देऊन घेऊ. डाळ आणि बटाटा शिजलेला आहे. त्याच भांड्यात तेल टाकून जिरे, कांदा, टोमॅटो, मीठ टाकून परतून घेऊ. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो. हळद, धना पावडर, लाल तिखट, सांबर मसाला, कढीपत्ता आणि थोडं पाणी टाकून मसाले शिजवून घ्या. तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या. डाळ टाकून मिक्स करून गरजेनुसार पाणी टाका. तयार आहे आपले सांबार. आता इडली पण तयार झाली आहे. इडली काढताना नेहमी ही ट्रिक वापरा, म्हणजे इडली तुटणार नाही. 1 चमचा घेऊन तो ओला करून मग इडली काढा. बघा इडली किती सॉफ्ट आणि स्पंजी तयार झाली आहे. अशा वेगळ्या पद्धतीची इडली नक्की तयार करून बघा. नक्की आवडेल तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला. तुम्ही बघू शकता किती इडली जाळीदार आणि सॉफ्ट बनली आहे. तुम्हालाही वाटतं की तीच इडली सांबर खाऊन कंटाळा आलाय. मुलं पण म्हणतात, आई तेच देतेस टिफिनला, तुम्हालाही नाही आवडत. मग चला सगळेच आवडीने खातील असे पदार्थ दाखवते, तेही याच पिठापासून. घरातील म्हणतील संडेला हाच मेनू करत जा. त्यांनाही आणि आपल्यालाही नवीन खाल्ल्यासारखं वाटेल. चला मग सुरू करूया. आपण बनवूया स्टफिंग हांडवो. एका कढईत तेल टाकून त्यात जिरं, आलं, लसूण, 1 कांदा, 1 टोमॅटो टाकून परतून घ्या. त्यात हळद, धना पावडर, लाल तिखट, सांबर मसाला किंवा पावभाजी मसाला, मीठ टाकून परतून घ्या. 2 ते 3 किसलेले बटाटे टाकून मिक्स करून झाकण ठेवून शिजू द्या किंवा बटाटा सॉफ्ट होईपर्यंत. तुम्ही जर बारीक किसणीने किसलेला बटाटा वापरला तर 4 ते 5 मिनिटात तयार होईल, पण अधूनमधून हलवत राहा म्हणजे चिकटणार नाही. तयार आहे आपली स्टफिंग. तुम्हाला जर कांदा, लसूण, टोमॅटो टाकायचा नसेल तरी चालेल, तरी पण हा हांडवो टेस्टी लागतो. इडली बॅटरमध्ये 1 चमचा सोडा टाका. 1 खोल आणि जाड बुडाची कढई घ्या. 1 चमचा तेल टाकून सोडा टाकलेले बॅटर त्यात टाका. बनवलेली स्टफिंग टाकून वरून अजून बॅटर टाका व झाकण ठेवून 5 मिनिटे होऊ द्या. झाकण काढून कडेने चमच्याने काढून थोडं तेल टाकून दुसऱ्या बाजूने शेकून घ्या. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. तयार आहे आपला स्टफिंगवाला हांडवो. याच बॅटरपासून तुम्ही डोसाही तयार करू शकता. अजून तुम्ही या बॅटरपासून स्टफिंगवाला बन पण तयार करू शकता. अगदी 5 मिनिटात वेगळ्या पद्धतीचा नाश्ता तयार होईल. एक तडका पॅन घ्या. त्यात थोडं तेल टाकून बॅटर त्यात टाका व 2 मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या. दुसऱ्या बाजूनेही तेल टाकून भाजून घ्या.
तुमच्याकडे जर स्टफिंग नसेल तर तुम्ही फक्त बन बनवून ते सांबारसोबत सर्व करू शकता. बघा, एकाच बॅटरपासून किती प्रकारचे नाश्ते तयार करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते बघितल्यावर खायचा कंटाळा येणार नाही व सगळेच आवडीने खातील आणि मुलांनाही नाही म्हणायला आवडणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तुम्हीही या संडेला ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.